तर पंढरपुरामध्ये शासकीय महापूजा ही पहाटे संपन्न झाली। त्यानंतर आता पांडुरंगाच्या दर्शनाची लगबग सुरू आहे। चंद्रभागेच्या तीरावरची दृश्य आपण पाहतोय। भागेमध्ये स्नान करण्यासाठी वारकऱ्यांनी आता गर्दी केल्याचं पाहायला मिळत आहे। संपूर्ण चंद्रभागेचा तीर वारकऱ्यांनी आज फुलून गेल्याचं दृश्य पाहायला मिळत आहे। सगळीकडे विठुनामाचा गजर सुरू आहे। खांद्यावरती भगवा पताका घेतलेले सगळे वारकरी। आज खूप मोठा दिवस आहे आणि तिसरी वेळ जी आहे आमची पूर्ण चारी पिढ्या आजोबा शिंदे साहेब, रुद्रांश, माझी आई, वृषाली हे सगळे मिळून पांडुरंगाची पूजा आज पार पडली आणि तिसऱ्यांदा हा मान जो आहे तो परिवाराला इथे मिळतोय, मुख्यमंत्री महोदयांना मिळतोय। खूप आनंद आहे, खूप उत्साह आहे। एक वेगळी ऊर्जा जी आहे ती दरवर्षी या पूजेनंतर इथून घेऊन जातो आणि जास्त बळ जे आहे हे अजून चांगलं काम करण्यासाठी इथून मिळतं। वारीमध्ये मी यावेळेस दोनदा आलो। एकदा फलटणला माऊलींच्या पालखीचं दर्शन घेण्यासाठी काही काळ वारकऱ्यांबरोबर चाललो। आज देखील तुकोबारायांच्या पालखीचं दर्शन घेण्यासाठी आवर्जून उपस्थित होतो। तिथे देखील काही काळ जो आहे वारीमध्ये चाललो, सारथ्य करण्याचा मान मिळाला, वारकऱ्यांशी बोललो। वारकरी खूप खुश आहेत, उत्साही आहेत की गेल्या वर्षी पण माननीय मुख्यमंत्री महोदयांनी बारीक लक्ष ठेवून या वारीमध्ये चांगल्या सुविधा कशा मिळतील त्यासाठी प्रयत्न केले। पण या वर्षी प्रत्येक दिंडीला 20,000 रुपये देण्याचं काम केलं। त्याचबरोबर जागोजागी पाण्याची व्यवस्था असेल, निवाराची व्यवस्था असेल, खानपानची व्यवस्था असेल, या सगळ्या गोष्टी, इन्शुरन्स असेल, या सगळ्या गोष्टी करण्याचं काम सरकारने केलं। माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या माध्यमाने या सगळ्या गोष्टी झाल्या तर एक वेगळं चैतन्य, एक चांगलं आनंदाचं वातावरण वारकऱ्यांमध्ये आहे की एवढं बारीक लक्ष देऊन वारकऱ्यांसाठी, वारीसाठी काम करणारा मला वाटतं पहिलाच मुख्यमंत्री आहे। आणि मुख्यमंत्री 2 दिवस अगोदर येऊन या पंढरपूरमध्ये चांगल्या प्रकारच्या सुविधा कशा मिळतील याच्यासाठी बारीक लक्ष देऊन आहेत। ये मेरी आस्था विठोबा में है और ये ऐसा पवित्र स्थान है जहां लाखों लोग, करोड़ों लोग आते हैं और पूरे अनुशासन में आते हैं। ये विठोबा गरीब, मजदूर, किसान, उन लोगों के ये देव हैं। मैं 1992 से केवल 2 साल कोरोना में बंद था तो नहीं आ पाया, लेकिन तब से लेकर आज तक हर आषाढ़ी एकादशी को मैं आता हूँ। हाँ, वो इस बार नहीं आ पाए, अगली बार उनको लाएंगे। विरोध किस बात का? नहीं, विरोध किस बात का? विरोध तो उसमें शामिल होना तो सबको है। इतना जरूर है कि कोई भी वीआईपी आते हैं तो जो हमारे वारी हर साल शामिल होते हैं उनको कोई तकलीफ नहीं होना चाहिए, इतना पर ध्यान रखने की आवश्यकता है। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।